तुमची गाडी पुढे घेतली गाडी आपल्याला आज तुम्ही सोलापूर दौऱ्यावरती आहात, कार्यकर्त्यांची बैठक काय आज सकाळपासून आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे सरचिटणीस, माजी नगरसेवक आणि ह्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख ॲडव्होकेट किशोर शिंदेसाहेब आणि मी ॲडव्होकेट सुधीर पाटसकर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम्ही दोघं जणांनी सकाळी 10 वाजल्यापासून हा दौरा सुरू केला सोलापूर जिल्ह्याचा. पहिल्यांदा आम्ही सकाळी माळशिरस तालुक्याचा दौरा केला. माळशिरस झाल्यानंतर मग आम्ही सांगोल्याचा दौरा केला. आत्ता मंगळवेढ्यामध्ये केलेला आहे. एकंदरीत ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या झाल्यात महाराष्ट्रामधल्या अनेक निवडणुका, म्हणजे लोकसभा, विधानसभा नंतरची झालेली नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, यानंतर संघटनात्मक बांधणी करण्याकरता आदरणीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे आम्ही आज ह्या तिन्ही तालुक्यांचा आढावा बैठका घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेतलेले आहेत आणि पक्षवाढीकरता त्यांच्या सूचना आणि काही ज्येष्ठ लोकांचे सल्ले आम्ही घेतलेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये नवचैतन्य आलेलं आहे. आणि इथून पुढं ह्या तालुक्यामध्ये कसं संपूर्ण तालुक्याची बांधणी होईल आणि या ठिकाणी मनसे हे संपूर्ण गाव तिथं शाखा कशी होईल याचा दृढ निश्चय ह्या इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. हे सांगायला मला आज आनंद वाटतोय. सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना मरगळ आलेले काय मरगळीचे अनेक प्रकार असतात, तर त्याच्यामधले प्रत्येकाचे विषय हा वेगळा असतो आणि या ठिकाणची जी मरगळ होती ती मरगळ मनसैनिकाला कधीच येत नाही असा हा सैनिक आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क अध्यक्षपदी आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सुधीरजी पाटसकर व मी ॲडव्होकेट किशोर शिंदे, आमच्या दोघांची या ठिकाणी सोलापूर संपर्क अध्यक्ष म्हणून राजसाहेबांनी नियुक्ती केली. त्या नियुक्तीचा हा आमचा दुसरा पडावा. म्हणजे मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा 2 मिटिंग आम्ही घेतल्या, पंढरपूरमध्ये आणि सोलापूरमध्ये, आणि आज आम्ही तालुक्यामध्ये फिरतोय. पहिल्यांदा आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये सकाळी 10 वाजता मिटिंग घेतली, त्यानंतर सांगोला तालुक्यामध्ये आम्ही मिटिंग घेतली, आज आम्ही मंगळवेढ्यामध्ये मिटिंग घेत आहोत. उद्या आम्ही ह्याला जाणार आहोत अक्कलकोटला, अक्कलकोट नंतर सोलापूर नंतर मोहोळ, असा हा दौरा आहे. त्याच्यानंतर म्हाडा असेल, त्याच्यानंतर बार्शी असेल, जे उरले ते सगळ्या गोष्टी. म्हणजे महिन्यातनं कमीत कमी 5 दिवस आम्ही ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे. जी इलेक्शन झाल्यानंतर एक सुद्धा खासदार नाही, एक सुद्धा आमदार नाही, तरी पक्षामध्ये कार्यकर्ते कसे टिकून राहतात अशा बाकीच्या पक्षांना जो काही विचार वाटतो तो खरा विचार कशासाठी, कारण की मनसेची ताकद ही कार्यकर्त्यामध्ये, मनसैनिकामध्ये, आणि ते मनसैनिक आमचे अजून सुद्धा टिकून आहेत आणि ते कसे वाढतील आणि मनसे ही गावागावापर्यंत कशी जाऊ शकते, गाव तिथं शाखा कसं होऊ शकतं. येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रामध्ये खासदार आणि आमदार कसे जास्ती वाढतील त्या दृष्टिकोनातून हा आज आमचा दौरा आहे. तर अनेक पदाधिकारी अनुपस्थित आहेत, काय जिल्ह्यात फेरबदल होतात? नाही, फेरबदल तर होणार आहे, परंतु जे अनुपस्थित आहेत त्यांनी सांगून ऑलरेडी गेलेत. आमचे तालुकाध्यक्ष नांदेडला गेलेत, पंढरपूरचे शहराध्यक्ष वेगळ्या कामासाठी गेलेत. त्या लोकांनी आमच्या जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांना सांगून गेलेत. त्याच्यामुळे त्याचा विषय काय नाही, फेरबदल होतच असतो, कारण की दर 1 वर्ष 3 वर्षानंतर फेरबदल होत असतो. जो चांगला काम करतोय तो कंटिन्यू राहील, जो चांगला काम करत नाही त्याला दुसऱ्या बॉडीवरती घेईल. पण फेरबदल हे निसर्गाचा नियम आहे. सोलापूर जिल्ह्याला अनेक संपर्क प्रमुख येऊन गेले, आता फारसा असा काही परिणाम नाही दिसला. तुम्ही नवीन काय करणार आहात? तर तुम्हाला थोड्या दिवसात परिणाम झाल्यानंतरच कळणार की आम्ही नवीन काय केलं ते.